मराठवाड्यात क्रमांक 1चं महाविकास आघाडीमध्ये क्रमांक 1चं महाराष्ट्रामधून क्रमांक 2चं आणि नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा दुपटीहून अधिकचं मताधिक्य ज्यांना मिळालं ते म्हणजे ओमराजे निंबाळकर। धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटातर्फे निवडणूक लढवणारे ओमराजे निंबाळकर यांना इतकी लीड नेमकी कशी मिळाली आणि ही जी 3,30,000ची जी लीड मिळालेली आहे ती लीड पाहता ओमराजे निंबाळकर यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून नेमकी कुठून कशी लीड मिळाली। कारण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये 4 विधानसभा मतदारसंघ हे धाराशिव जिल्ह्याचे, एक सोलापूर आणि एक लातूर जिल्ह्यातील येतो। या संबंध जवळपास 3.25 लाखापेक्षाही जास्तीची जी लीड मिळाली आहे त्या लीडमध्ये कोणत्या विधानसभेनं त्यांना सर्वाधिक लीड दिली, कोणत्या विधानसभेचा नेमका किती वाटा नेमका राहिलेला आहे, यामध्ये ओमराजे निंबाळकर यांनी महाविकास आघाडीमध्ये आणि मराठवाड्यामध्ये क्रमांक 1चं लीड घेतलेलं आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर परांडा हा जो विधानसभा मतदारसंघ आहे या विधानसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांना थोडी नाही तर सर्वाधिक 81,000 मतांची लीड मिळालेली आहे। या ठिकाणी तानाजीराव सावंत जे शिंदे गटामध्ये गेलेले असून धाराशिव जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत। पालकमंत्री असताना सुद्धा, मंत्रिपदावर असताना सुद्धा या विधानसभा मतदारसंघातून थोडी नाही तर 81,000चं मार्जिन लीड ओमराजे निंबाळकर यांना मिळालेलं आहे। दुसरं जे लीड त्यांना मिळालेलं आहे ते म्हणजे उस्मानाबाद कळंब विधानसभा। आपल्याला माहिती आहे उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी कैलास पाटील यांना आपल्याला माहिती आहे गुवाहाटीमध्ये त्यांना कसं नेलं होतं, त्या ठिकाणी त्यांची कशी सुटका वगैरे झाली होती याचा रंजक त्याने प्रवास त्या ठिकाणी माध्यमांमध्ये सांगितलेला आहे। तेव्हापासून कैलास पाटील हे प्रकाशझोतात आलेले आहेत। या विधानसभा मतदारसंघामधून ओमराजे निंबाळकर यांना 1,37,158 मतं मिळाली तर अर्चना पाटील ज्या अजित पवार गटाच्या उमेदवार होत्या त्यांना फक्त 76,700 मतं मिळालेली आहेत। त्यामुळे या विधानसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर यांना जवळपास 61,000ची लीड उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघातून मिळाली आहे। त्या पुढचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो आहे बार्शी विधानसभा। बार्शी विधानसभा हा सोलापूर जिल्ह्यातला आहे, मात्र लोकसभेच्या रचनेमध्ये तो धाराशिव लोकसभेला जोडलेला आहे। या विधानसभेमध्ये ओमराजे निंबाळकर यांना 1,24,883 इतकी मतं मिळाली आहेत तर अर्चना पाटील यांना फक्त 70,667 एवढी मतं मिळाली आहेत। म्हणजे या ठिकाणी सुद्धा ओमराजे निंबाळकर यांना थोडी नाही तर जवळपास 54,000चं लीड ओमराजेंना या बार्शी विधानसभा मतदारसंघातून भेटलेला आहे। त्यानंतरचा जो विधानसभा आहे तो आहे तुळजापूर विधानसभा। तुळजापूर विधानसभेमधून ओमराजे यांना जी मतं मिळाली आहेत ती मतं आहेत 1,38,790 मतं आणि त्यांच्या विरोधीच्या उमेदवार होत्या अर्चनाताई पाटील यांना 86,715 इतकी मतं मिळाली आहेत। म्हणजे या ठिकाणी सुद्धा जवळपास 52,000ची लीड ओमराजे यांना मिळाली आहे। आणि या ठिकाणची लीड यासाठी महत्त्वाची राहते कारण या ठिकाणी अजित पवार गटाचे ज्या उमेदवार होत्या अर्चनाताई पाटील यांचे पती राणा जगजितसिंह पाटील हे भारतीय जनता पक्षाकडून आमदार म्हणून आहेत। त्यामुळं उमेदवाराचे जे पती आहेत त्यांचे विद्यमान आमदारांच्या मतदारसंघात ओमराजे निंबाळकर यांना जवळपास 52,000चं लीड मिळालेलं आहे। त्यानंतरचा जो मतदारसंघ आहे उमरगामधले जे विद्यमान आमदार आहेत ज्ञानराज चौगुले हे शिंदे गटामध्ये गेलेले आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये जे 3 आमदार होते त्यापैकी 2 आमदार हे शिंदे गटामध्ये गेलेले आहेत, एक तानाजीराव सावंत, दुसरे ज्ञानराज चौगुले, तिसरे आमदार हे कैलास पाटील हे खासदार ओमराजे यांच्या सोबत आहेत। जे ज्ञानराज चौगुले हे शिंदे गटामध्ये गेलेले आहेत ते उमरगा विधानसभेचे आमदार आहेत। त्या ठिकाणी ओमराजे यांना 1,06,670 इतके मतं मिळाली आहेत तर अर्चना पाटील यांना फक्त 65,725 मतं मिळाली। म्हणजे या ठिकाणी शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांच्या उमरगा विधानसभा मतदारसंघात 44,000चं लीड ओमराजे निंबाळकर यांना भेटलेलं आहे। त्या पुढचा आणि शेवटचा मतदारसंघ येतो औसा। औसा हा लातूर जिल्ह्यामधील विधानसभा असून तो धाराशिव लोकसभेला जोडलेला आहे। या ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांना 1,02,248 इतकी मतं मिळालेली आहेत तर विरोधी उमेदवारांना फक्त 67,282 इतकी मतं मिळाली आहेत। म्हणजे या ठिकाणी जवळपास 34,000पेक्षा जास्तीचं लीड ओमराजे निंबाळकर यांना भेटलेलं आहे। सगळ्यात जास्त लीड हे परांडा विधानसभेमधून भेटलेलं आहे, ज्याची आपण सुरुवातीला त्या ठिकाणी चर्चा केली, परंतु त्या ठिकाणी ओमराजे यांना 1,33,000
848 इतकी मतं भेटली आहेत. तर विरोधी उमेदवाराला फक्त 52,000 इतकी मतं त्यांना फक्त भेटलेली आहेत आणि ओव्हरऑल जो लीड आहे तो 81,000 असा लीड आहे. म्हणजे पालकमंत्र्यांच्या मतदारसंघामध्येच ओमराजे यांना सर्वाधिक लीड भेटला आणि याची एकत्रित जर आपण बेरीज केली तर ती 3,30,000च्या घरात जाते. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लीड हे उत्तर मुंबईमधून पियुष गोयल यांना 3,52,000 इतकी भेटलेली आहे. तर त्या खालोखालची लीड ही ओमराजे निंबाळकर यांना दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे 3,30,000पर्यंतची लीड त्यांना भेटली असून ही लीड क्रमांक 2ची आहे. नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा दुपटीपेक्षा जास्तीची ही लीड आहे. महाविकास आघाडीमध्ये क्रमांक 1ची लीड आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा क्रमांक 1ची लीड आहे. अशा प्रकारे संपूर्ण 6 विधानसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांना 50,000पासून ते जवळपास 80,000पर्यंतची लीड मिळालेली आहे. धन्यवाद.